आता कसं होतं याच्या आधी स्वर्गीय अण्णाला मास्टर माइंड म्हणायचे लोकं. पण स्वर्गीय अण्णांनी असं कोणाचं पद घालवायचं किंवा कोणाचं वाटोळं करायचं ह्याच्यासाठी मास्टर माइंड नव्हते ते. तर एखाद्याला पदावरती बसवायचं याच्यासाठी त्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जायचं. आत्ताचे मास्टर माइंड जे आहेत ते कोणाचा धंदा बंद करा, कोणाचा चालू करा, आपला कार्यकर्ता आहे, त्याची गाडी पकडा, त्याची गाडी सोडा, माझ्याचकडनं माल घेतला पाहिजे. पोलीस स्टेशनला फोन करून ज्याच्यावरती खरंच गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती होत नाही. ज्याच्यावरती नाही झाला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल आत्ता सध्या होतोय. कारण पोलीस प्रशासनाला स्थानिक काही मंडळींचा दबाव आहे. आणि राहुल दादांना म्हणजे मला बरं वाटलं की राहुल दादांनी ह्या सगळ्या विषयात आवाज उठवला. तर माझी पण इच्छा आहे म्हणजे वैयक्तिक आत्तापर्यंत नव्हती, कारण आपण असं कधी राजकारण मला अण्णांनी ह्या गोष्टी शिकवल्या नव्हत्या. पण आता मला सुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढावे लागतील, कारण ते जे करतात, मांजर दूध पिती मांजरेला वाटतं मला कोणीच बघत नाही, पण असं कधीच नसतं. आता मला सुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढायचे, त्यासाठी माझं काम चालू आहे. योग्य वेळी मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुराव्यासहित देईल. त्यानंतर मग लक्षात येईल की याच्या मागचा मास्टरमाइंड कोण होता.